जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 13 जानेवारी इसवी सन 1672 पौष वद्य नवमी शके 1593 संवत्सर विरोधकृत वार शनिवार दिलेर खानाने पुणे लुटले. पेशवे मोरोपंतांनी दिलेर खानाचा वेढा उठवण्यासाठी 12,000 मावळे पाठवले. त्यात 1,000 अधिकारी रामाजी काका पांगेरा होते. मावळ्यांनी गनिमी कामा वापरून खानाला हैराण करून सोडले, इतके की खानाने वेढा उठवला. मराठ्यांनी दिलेर खानाचा पाठलाग केला आणि कणेरगड परिसरात खानाची आणि पांगेरा काकांची गाठभेट झाली. काकांनी मावळ्यांना आव्हान केले की आता अखेरचा एल्गार, आपण सोबती असतील ते उभे राहावे. 700 मावळे रामाजी काकांबरोबर उभे राहिले. खानाची फौज प्रचंड होती, विरुद्ध 700 मावळे मराठे घेरले गेले. पण मावळ्यांनी जो प्रतिकार केला तो सुन्न करणारा होता. लावा फुटाव्यात अशी मोगलांची सर्रास कत्तल, लांडगेतोड केली. एक मावळ्यांच्या शरीरावर 30-40 जखमा. मात्र जखमांची पर्वा न करता मराठे अंगात सैतान शिरल्याप्रमाणे झुंजत होते. पहिल्या प्रहरातच 1200 हशम बोकडे कापावीत अशा प्रकारे कापून काढले. दिलेर खानाला आठवला तो पुरंदर आणि मुरारबाजी काकांचा पराक्रम. टिकाव लागेल की नाही हे लक्षात येताच खानाने राखीव फौज उतरवून हल्ला केला आणि अखेर या रणसंग्रामात 700 मावळे आणि रामाजी काका पांगेरा धारातीर्थी पडले. कोरजाई गावाचा सुपुत्र कणेरगड परिसरात धारातीर्थी पडला. रणसंग्रामात झालेली नामुष्की पाहून यांचा सूड म्हणून दिलेर खानाने पुणे लुटून निरपराध नागरिकांची हत्या केली. 13 जानेवारी इसवी सन 1680 पौष वद्य सप्तमी शके 1601 संवत्सर सिद्धार्थी वार मंगळवार छत्रपती शिवाजी महाराज व युवराज शंभूराजे यांची पन्हाळ या गडावर ऐतिहासिक भेट. किल्ले पट्टागडावरून महाराज किल्ले पन्हाळ्यावर आले. युवराज शंभूराजेंच्या पुनरागमनाची वार्ता महाराजांना कळली. महाराजांनी युवराज शंभूराजे यांना किल्ले पन्हाळ्यावर बोलावून घेतले. खजील झालेले युवराज शंभूराजे गडावर आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे या महापराक्रमी पिता पुत्रांची अखेरची भेट ठरली. किल्ले पन्हाळगड त्या साक्ष आहे. पश्चात युवराज शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात अखेरचे बोलणे झाले, अगदी अखेरचे. त्यानंतर महाराज किल्ले राजगडी दाखल झाले. पुढे 15 मार्च 1680 युवराज रामरामराजेंचे लग्न झाले. मात्र या लग्नासाठी ज्येष्ठ पुत्राला आमंत्रण गेले नाही आणि पुढील पंधरवड्यानंतर महाराजांना मृत्यूने गाठून नियती शांत झाली. युवराज शंभूराजे पोरके झाले. मात्र युवराज शंभूराजेंना दिलेर खानाच्या तावडीतून सुटून आल्यानंतरची पित्याची अखेरची भेट आणि महाराजांचे ते खडे बोल आयुष्यभर आठवत राहिले. 13 जानेवारी इसवी सन 1685 पौष वद्य तृतीया शके 1606 संवत्सर रक्ताक्ष वार मंगळवार मराठ्यांचा पुण्यात मोगलांबरोबर संघर्ष. पुणे, शिरवळ, 9 लाख उमरे येथे मराठी सैन्याबरोबर मोगल सैन्य झुंजत होते. मराठ्यांचे 10,000 सैन्य पुण्याजवळ येऊन धडकले. पुण्याचा मोगली ठाणेदार रसद अंदाज खान सांगण्यास तयार झाला. त्याच्याजवळ सैन्य कमी होते. त्याने बादशहास कळविल्यानंतर त्याला अतिश खानाबरोबर 1455 स्वार, 1 तलवार व 2,000 रुपये पाठवण्यात आले. त्याने मराठ्यांना प्रतिकार केला. त्याच वेळी शिरवळला असलेला मोगली ठाणेदार बरामत खान हा तेथील बंदोबस्त करीत होता. तो कडक करण्यात आला. तेथील सैनिकांसाठी 2,000 बैल धान्य सरकारी गोदामातून बादशहाने पाठविले होते. त्यापैकी 300 बैल धान्य मराठ्यांनी लुटले आणि ते सुप्याला पाठविले. बरामत खानाला आपल्या ठाण्याची विशेष काळजी घेण्याबद्दल व मराठ्यांपासून जागृत राहण्याबद्दल सांगण्यात आले. वरील घटनेवरून पुणे, शिरवळ, शिवापूर या भागातील मराठी सैन्य मोगली सैन्यास किती हैराण करून सोडित होते याची कल्पना येते. 13 जानेवारी इसवी सन 1688 पौष वद्य षष्टी शके 1609 संवत्सर प्रभव वार शुक्रवार मराठ्यांचा कांचीवरमवर हल्ला. आक्रमक सह्याद्रीच्या प्रदेशातील लढाई सपाईदारपणे खेळणारे मराठे आता कुठलीही कसर ठेवत नव्हते. सपाट प्रदेशात त्या तुलनेत सोपे युद्ध मराठे लिलिया खेळत होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने कांजीवरम लुटून प्रतिकार करणाऱ्या 500 लोकांना मराठा तलवारीचे पाणी काय असते ते दाखवून ठार मारले. 13 जानेवारी इसवी सन 1760
श्रीमंत सदाशिवराव भाऊसाहेब यांचे गोविंदपंत बुंदेले यांना पत्र. स्वतः निजाम विरुद्धच्या स्वारीवर असताना दिनांक 13 जानेवारी सन 1760 रोजी गोविंदपंत बुंदेले यांना लिहिलेल्या पत्रात ते तेथील खबर त्यांना देतानाच उत्तरेतील घडामोडी काय आहेत याची विचारणा करतात. निजामाचा फैसला लवकरच होईल याबाबत आत्मविश्वासाने यात लिहितात. 13 जानेवारी इसवी सन 1761. पानिपत युद्धभूमीचे आता रंग बदलत चालले होते. मराठ्यांच्या छावणीत आता अन्न धान्याची फारच कमतरता भासू लागली. कितीही पैसा द्यायचा ठरवलं तरी धान्य तर हवे होते. शेवटी धान्य साठा पूर्णतः संपायच्या आत उपासमार होऊन मरण्यापेक्षा लढणे योग्य असा विचार करून मराठ्यांच्या फौजेतले सैन्याचे सुभेदार सदाशिवराव भाऊंकडे लढण्याची मागणी करू लागले. पौष शुद्ध सप्तमी मंगळवार म्हणजे दिनांक 13 जानेवारी 1761 या दिवशी सदाशिवराव भाऊंनीही आपला लढण्याचा विचार पक्का केला. बाजारात असलेले राखीव धान्य साऱ्या भुकेल्या फौजेत वाटण्यात आले. रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर सदाशिवराव भाऊंनी शमशेर बहादर, रघुनाथराव, विश्वासराव, इब्राहिम खान, नाना फडणवीस, नाना पुरंदरे अशा सर्व प्रमुखांना छावणीत बोलावले. सर्वानुमते उद्या झुंज घ्यावे असे ठरले. भाऊसाहेबांनी युद्धाचा व त्यानंतर कोणी कसे काय करायचे याचा आराखडा सर्वांपुढे मांडला. युद्ध आपणच जिंकणार, परंतु जर दुर्दैवाने तसे न होता गिलसे आणि अपघात जोरावर आले तर युद्धभूमी सोडून बाहेर जावं असं मसलतीत ठरवण्यात आलं होतं. 13 जानेवारी इसवी सन 1779 वडगावचा तह. रघुनाथरावांशी संपूर्णपणे वाकडे धरू नये असे तुकोजी होळकर, मोरोबा दादा फडणीस आणि सखाराम बापू यांना वाटत होते. यातूनच बारबाहीत मतभेद वाढू लागले. सखाराम बापू आणि मोरोबा दादा फडणीस यांनी पेशवाईचा मालक सवाई माधवराव पण रघुनाथरावांनी वडिलकीच्या नात्याने कारभार करावा असा बेत करून 1778च्या मार्च मध्ये पुणे ताब्यात घेतले. पण महादजी शिंदे फौजनिशी पुण्यास येऊन दाखल झाले व मोरोबाच्या कटाची इतिश्री झाली. मोरोबास कैद करून पुढे 1800 पर्यंत तुरुंगात ठेवण्यात आलं. याच सुमारास मुंबई कौन्सिलने पुरंदर तहाच्या विरुद्ध कंपनीच्या संचालकांकडे तक्रार करून युद्ध चालू ठेवण्याचा हुकूम मिळवला. रघुनाथरावाला घेऊन कंपनीची छोटी फौज पुण्याच्या दिशेने निघाली. तळगाव जवळ तिला वेढण्यास येऊन वडगावचा अपमानकारक करार 13 जानेवारी 1779 रोजी मान्य करावा लागला. यावेळी सखाराम बापूंचा शत्रू पक्षाशी झालेला पत्रव्यवहार उघडकीस आला आणि बापूंना कैद झाली. नाना फडणवीसांनी सर्वाधिकार प्राप्त झाले. पुढे कलकत्त्याहून सेनापती टॉमस गोडार्डच्या हाताखाली दुसरी फौज सुरतेला येऊन दाखल झाली. युद्धास पुन्हा तोंड फुटले आणि 1782च्या मे महिन्यात सालाबाईच्या तहाने ते थांबले. रघुनाथरावास सालीना 3 लाख रुपये देऊन त्याने कोपरगावी राहावे असे ठरले. 13 जानेवारी इसवी सन 1792. इसवी सन 1791च्या अखेरीस महादजींनी पुन्हा महाराष्ट्रात येण्याचे ठरवले. गेली 7 वर्षे त्यांचे वास्तव्य उत्तरेतच बहुतांश मथुरा शहरातच होते. अतिशय पवित्र असणारे हे शहर त्यांना अत्यंत प्रिय होते. शिवछत्रपती महाराजांपासून काशी, मथुरा, प्रयाग, वृंदावन ही तीर्थक्षेत्रे स्वराज्यात असावी असे प्रत्येकाचे स्वप्न होते. आणि तीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी पेशवे अहोरात्र झटत होते. नानांनी महादजींना पत्र लिहून कळवले की मथुरा व वृंदावन ही दोन्ही महास्थळे सरकारचे नावे करून घ्यावी. यावर महादजींनी उत्तर दिले की मथुरा, वृंदावन इत्यादी तीर्थांच्या जागा अविधांकडे होत्या, त्या घेऊन तीर्थाच्या ब्राह्मणाकडे दिल्या आहेत. ब्राह्मणास उत्पन्न पोचते. पातशहाजाद्याकडून स्थळांचा करार करून घेतला. यावर नानांनी आणखी एक पत्र पाठवले. श्री काशीत विश्वेश्वराचे मंदिर जुने 1000 वर्षांचे म्हणून मसीद केली. त्यास विश्वेश्वराचे स्थळ मोकळे होऊन पूर्ववत देवालय व देवस्थापना व्हावी हे हिंदू धर्मास उचित आहे. यानंतर पूर्वीच्या वकील ई मुतालिकीच्या सनदा आणि आत्ताच्या मथुरा वृंदावनच्या सनदा घेऊन महादजी पुण्यात निघाले. दिनांक 13 जानेवारी 1792 रोजी महादजींनी प्रतापगडाहून म्हणजेच उज्जैन जवळील येथे कूच केले आणि उज्जैन, हुताशनी, बीड, नांदूर, तुळजापूर, जामगड या मार्गाने दिनांक 11 जून 1792 रोजी पुण्याच्या संगमावर पोहोचले. पुरत्या 8 वर्षानंतर महादजी पुण्याच्या वेशीवर येऊन पोहोचले होते.